साइन मोठा परिणाम ऑफर लेटर गाईड। तुम्ही नवीन नोकरीसाठी जॉईन करायला जाणार आहात आणि कंपनीने तुम्हाला ऑफर लेटर किंवा अपॉइंटमेंट लेटर दिलाय का? जर हो तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण साइन करण्याआधी एक छोटी चूक तुमच्या पुढच्या काही महिन्यांचं किंवा वर्षांचं आयुष्य अवघड करू शकते। भारतामध्ये आणि खास करून महाराष्ट्रात कंटेंट, मीडिया, IT किंवा कॉर्पोरेट जॉब्समध्ये अनेक वेळा जे तोंडाने सांगितलं जातं आणि जे कागदावर लिहिलेलं असतं त्यात फरक असतो। म्हणून सगळ्यात आधी पगाराचा भाग नीट वाचा। तुमचा बेसिक पगार किती आहे? इन्सेंटिव्ह किंवा बोनस आहे का? पगार महिन्याला कधी मिळणार आणि कुठले डिडक्शन होणार आहे ते सगळं स्पष्ट लिहिलेलं आहे का ते बघा। तुम्हाला जसं तोंडाने सांगितलं होतं तसंच कागदावर आहे का ते एकदा क्रॉस चेक करा, नाहीतर नंतर वाद झाले तर कागदच अंतिम पुरावा मानला जातो। यानंतर तुमचा जॉब रोल आणि कामाचे तास नीट बघा। तुमचं पद, तुमचं काम नेमकं काय असेल, तुम्ही कोणाला रिपोर्ट करणार आहात आणि आठवड्याला किती तास काम अपेक्षित आहे हे सगळं स्पष्ट असलं पाहिजे। कायद्यानुसार आठवड्याला 48 तासांपेक्षा जास्त काम असेल तर ते ओव्हरटाईम मानलं जातं आणि त्याचे डबल पैसे मिळाले पाहिजेत। जर कंपनीने 5 दिवसांचा आठवडा किंवा वेगळा शेड्यूल सांगितला असेल तर तो तुमच्या संमतीनं आणि कागदावर स्पष्ट लिहिलेला आहे का तेही बघा। तिसऱ्या सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे नोकरी संपवण्याच्या अटी। तुमचा नोटीस पिरियड किती आहे? 1 महिना, 2 महिना की 3 महिने? कंपनी तुम्हाला कोणत्या कारणांसाठी काढू शकते आणि तुम्ही कशा पद्धतीने राजीनामा देऊ शकता हे नीट वाचा। काही कंपन्या गार्डन लीव्ह किंवा सेव्हरन्स याबद्दलही लिहितात आणि लक्षात ठेवा, कायद्यानुसार नोकरी संपल्यानंतर तुमचं फुल अँड फायनल सेटलमेंट ठराविक कालावधीत साधारण 45 दिवसांच्या आत झालं पाहिजे। यानंतर येतो सगळ्यात धोकादायक भाग म्हणजे नॉन कॉम्पीट, नॉन सॉलिसिट आणि कॉन्फिडेन्शियलिटी क्लॉज। काही कंपन्या असे क्लॉज टाकतात की तुम्ही नोकरी सोडल्यानंतर कुठेच काम करू शकत नाही। कायद्यानुसार हे क्लॉज मर्यादित वेळेसाठी साधारण 6 ते 12 महिने आणि मर्यादित भागासाठीच वैध असतात। फारच जास्त आणि अयोग्य अटी असतील तर त्या कोर्टात टिकत नाही। तसेच तुम्ही केलेल्या कामांचं ओनरशिप म्हणजेच IP राईट्स नेमकं कंपनीकडे काय जाणार आहे हे स्पष्ट लिहिलेलं असायला हवं। लक्षात ठेवा, ऑफर लेटर किंवा अपॉइंटमेंट लेटर हा फक्त फॉर्मॅलिटीचा कागद नाही, तो तुमचा आणि कंपनीचा कायदेशीर करार आहे। एकदा साइन केल्यानंतर तुम्ही त्याला बांधील होता। म्हणून या दरम्यान काहीही शंका असेल, काहीही गोंधळ असेल तर साइन करण्याआधीच विचारा आणि दुरुस्त करून घ्या।